तर आज मी निघाले होते माझ्या फ्रेंडसोबत शनी शिंगणापूरला. ही माझी फर्स्टच व्हिजिट होती. सो पुणे टू शनी शिंगणापूर आम्ही डायरेक्ट ब्लाबला केली आणि पोचलो देवस्थानाजवळ. सो तिथे शेअरिंग ऑटो थ्रू वगैरे आम्ही मंदिराजवळ पोचलेलो होतो. तिथे गेलेच काय आलं की तिकडच्या बिल्डिंग्सला शॉप्सला डोअर्स वगैरे नसतात. ही पहिल्यापासूनची त्यांची प्रथा आहे आणि त्यांचा आहे शनिदेवावरचा खूप विश्वास आहे तिकडे की चोरी वगैरे नाही होणार. अशा गोष्टी तिथं भरपूर मान्य केल्या जातात. तर हे आहे मंदिर. खूप सुंदर आणि खूप मोठं मंदिर आहे हे. आणि मी तर फर्स्ट टाईम व्हिजिट करते, मला खूप भारी वाटत होतं. तर ही आहे मेन एंट्री, जिथून एंट्री केली जाते. सो आम्हाला जसं आतमध्ये गेलंच काय आलं की भरपूर अशी गर्दी नाही आहे. आम्ही नेमकं शनिवारी आलो होतो, तर आम्हाला असं वाटलेलं की बाबा भरपूर गर्दी भेटेल, दर्शन व्यवस्थित होईल नाही होईल याची भीती होती. फटाफट आम्ही बॅगा ठेवल्या आणि शनी देवासाठी जी मेन गोष्ट असते वाहण्यासाठी लावतात ते म्हणजे तिळाचं तेल आणि काळे तीळ आणि मीठ ते घेतलं आणि आम्ही थेट निघालो मंदिरामध्ये. सो जाता जाता कळालं की तिथे पाय धुवायची वगैरे सुविधा त्यांनी केलेली, ती खूप छान वाटली मला. आतमध्ये विविध अशा मूर्ती वगैरे होते, जसं तुम्ही बघताय छत्रपती शिवाजी महाराजांनी, संत तुकाराम महाराजांची मूर्ती. भारी वाटलं बघून. पासेस वेगळे घ्यावे लागतात आपल्याला जर दर्शन आणि तीळ आपल्याला चढवायचं असेल मंदिरामध्ये तर. इथे बाहेर वेगळंच त्रिशूलाला काळा कपडा लावत होते, ते का लावतात मला नाही माहिती. पण हां, आतमध्ये गेल्यास असं एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि खूप भारी असं वाटतं. मंदिर खूप ओपन आहे, काही गाभारा वगैरे नाही आहे. तुम्हाला ओपनली दर्शन सगळे घेऊ शकतात असं आहे. म्हणजे मस्त दर्शन आम्हाला तरी झालं. आम्ही तेल वगैरे चढवलं, प्रसाद घेतला आणि आम्ही बाहेर निघालो. जसं बाहेर निघालो तसं आम्हाला 9 ग्रहांचं वेगळं मंदिर दिसलं. प्रत्येक ग्रहाचं छोटं मंदिर बांधलेलं, ते खूप छान वाटत होतं. लांबून दर्शन घेतलं आणि आम्ही परत निघालो परतीच्या प्रवासाकडे. सो थोडासा नाश्ता वगैरे केला आणि शेअर ऑटो परत केली आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. वातावरण तर खूप छानच होतं. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.